रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ वर्षभरात येणारे सण उत्सवांचा राजा मानल्या गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस सणाने केली जाते। भारत हा कृषीप्रधान देश आहे। येथे पशुधनाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आलेला असून ती पूजनीय मानली जाते। तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते। यंदा वसुबारस हा सण कधी साजरा केला जाईल, या दिवशी काय करावे काय करू नये याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। अंधकाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी। वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी हा सण दिवाळीचा पहिला दिवा म्हणून साजरा केला जातो। या दिवसापासूनच दारामध्ये दिवाळीच्या रांगोळ्या काढायला सुरुवात केली जाते। यंदा सोमवार 28 ऑक्टोबर रोजी अश्विन कृष्ण एकादशीला वसुबारस आणि रमा एकादशी आहे। त्यामुळे यंदाच्या वसुबारसेला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालं आहे। समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यातूनच नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो असं मानलं जातं। वसुबारस हा शब्दातील वसु म्हणजे धन द्रव्य, त्यासाठी आलेली बारस म्हणजे द्वादशी तिथी। भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे। तिला माता देखील म्हटलं जातं। ती सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असं म्हटलं जातं। सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या, आपल्या अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिक तत्व आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचं या दिवशी पूजन करण्यात येतं। ज्या ठिकाणी गोमातेचं संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्य भाव देऊन तिचं पूजन केलं जातं, त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही असं सांगितलं जातं। अशा गोमातेचं प्रथम तिच्या वासरासह पूजन करून दिवाळीच्या सणाला सुरुवात केली जाते। दिवाळीच्या दिवशी वातावरणात मोठी ऊर्जा असते, त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात वाढ होते। गाय ही दैवी असते, तिच्यात ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते, त्यामुळे या दिवशी तिची पूजा केली जाते। तसेच भारत हा कृषीप्रधान देश आहे। गाय हा आपल्या अर्थव्यवस्थेचा मोठा कणा आहे। ग्रामीण भागात गाय आणि वासराची पूजा करून वसुबारस हा दिवस साजरा केला जातो, कारण शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा हा प्रमुख स्तोत्र मानला जातो। या दिवशी महिला गायीची पूजा करतात आणि श्रीकृष्ण पूजा करतात। श्रीकृष्णाची पूजा करून धनाची देवी लक्ष्मी माता हे गायीचं रूप धारण करते, त्यामुळे गायीची पूजा केली जाते। मराठी कॅलेंडरनुसार अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी वसुबारस हा सण साजरा केला जातो। वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस, म्हणून वसुबारस हा शब्द वापरला गेला आहे। या दिवसापासून अंगणामध्ये रांगोळी काढून दिवाळीची सुरुवात होते। घरी गुरे वासरे असणाऱ्यांकडे या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला जातो। सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून संध्याकाळी संवस्त म्हणजे वासरासह आलेल्या गायीचे पूजन करतात। सवाशण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात, नंतर हळदी कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात। निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात। स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात। या दिवशी आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि सुख लाभावे म्हणून ही पूजा केली जाते व सौभाग्यवती स्त्रिया दिवसभर हा उपवास करतात। घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे ह्या हेतूने देखील या दिवशी कामधेनूची म्हणजे गायी आणि वासराची पूजा करण्याची परंपरा आहे। वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला सण। या दिवशी काही चुका अजिबात करू नये। त्यामध्ये या दिवशी कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारची इजा होईल असं कोणतेही कृत्य करू नये। या दिवशी कोणत्याही प्राण्याला मारहाण करू नये। दारामध्ये एखादी गाय आली असेल किंवा एखादं जनावर आलं असेल तर त्याला तसंच बाहेर पाठवून देऊ नये। दारात आलेल्या जनावराला काहीतरी खायला घालू शकता, त्यामध्ये तुम्ही हिरवा चारा घालू शकता। हिरवा चारा जर नसेल तर तुम्ही असेल ती पोळी आणि त्यावरती थोडासा गूळ ठेवून तुम्ही ती पोळी देखील गायीला किंवा इतर जनावरांना खायला घालू शकता। या दिवशी जी गाय आहे तर तिला हरभऱ्याची डाळ आणि गूळ खायला दिला जातो, तर हे देखील खूप शुभ मानलं जातं। जर अशा शुभ दिवशी जर दारामध्ये येऊन गायीने हंबरटा फोडला तर नक्कीच तुमचे चांगले दिवस येणार आहेत असं मानलं जातं।
सवाशण बायका या दिवशी दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी गवारीची भाजी व बाजरीची भाकरी खाऊन हा उपवास सोडला जातो। या दिवशी गहू आणि मूग खाल्ले जात नाहीत। यामध्ये गव्हापासून बनवलेले कोणतेही पदार्थ किंवा मुगापासून बनवलेले कोणतेही पदार्थ दिवसभरामध्ये खाल्ले जात नाहीत। तर यामागे देखील एक आख्यायिका आहे। आटपाट नगर होतं, तिथे एक कुण्याब्याची म्हातारी होती। तिला एक सून होती, गाई गुरे होती, ढोरे म्हशी होत्या, गव्हाळी मुगाळी वासरे होती। एके दिवशी काय झालं, अश्विन मास आला। पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी लवकर उठली, शेतावर जाऊ लागली। सुनेला हाक मारली, मुली मुली इकडे ये। सून आली, काय म्हणून विचारलं तरी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईन, तू माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं। आपण शेतावर निघून गेली, सून माडीवर गेली, गहू मूग काढून ठेवले, खाली आली, गोठ्यात गेली। गव्हाळी मुगाळी वासरे उड्या मारत होती, त्यांना ठार मारलं, चिरली व शिजवून ठेवली। सासूची वाट पाहत बसली। दुपार झाली तशी सासू घरी आली। सुनेने पान वाढले, सासूने पाहिले, तांबडं मांस दृष्टीस पडले। तिने हे काय म्हणून सुनेला विचारले। सुनेने सर्व हकीकत सांगितली। सासू घाबरली, न समजता चूक घडली म्हणून तशीच उठली, देवापाशी जाऊन बसली, प्रार्थना केली, देवा हे माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला, तिला ह्याची क्षमा करा, माझी गाई वासरे जिवंत करा। असे न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा निश्चय केला। देवापाशी बसून राहिली। देवाने तिचा एक निश्चय पाहिला, तिचं शुद्ध अंतकरण देखील पाहिलं। पुढे संध्याकाळी गायी आल्या, हंबारडा फोडू लागल्या, तशी देवाला चिंता पडली, हिचा निश्चय ढळणार नाही असं देवास वाटले। मग देवाने काय केले, गायी वासरे जिवंत केली, ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली। गायीचे हंबरटे बंद झाले, म्हातारीला आनंद झाला, सुनेला आश्चर्य वाटले, तसा सर्वांना आनंद झाला। नंतर म्हातारीने गाईगुरांची पूजा केली, स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला, देवाचे आभार मानले। या दिवशी स्त्रिया दिवसभर उपवास करतात। या दिवशी गहू आणि मूग या कारणास्तव खाल्ले जात नाहीत। स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात। या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ देखील खाल्ले जात नाहीत। या दिवशी तव्यावर बनवलेले कोणतेही पदार्थ खात नाहीत। गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो। स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुख समृद्धीसाठी ही पूजा करतात। यावर्षी वसुबारस आणि रमा एकादशी ही एकाच दिवशी आल्याने आपल्याला एकादशीच्या नियमांचं देखील पालन या दिवशी करायला पाहिजे। वसुबारसच्या दिवशी तुळस अजिबात तोडू नका। तुळस तोडायची असेल किंवा तुम्हाला देवांना तुळस वाहायची असेल तर याच्या आदल्या दिवशी तुम्ही तुळस तोडून ठेवू शकता, परंतु या दिवशी आपल्याला तुळशीची पानं चुकून देखील तोडू नये। या दिवशी घर झाडताना मुंग्या किंवा लहान जीव मरण्याची भीती असते, त्यासाठी या दिवशी जीवांना मारणं हे पाप आहे, त्यासाठी जास्तीची झाडलोट या दिवशी करू नये। शिवाय दिवाळीचा पहिला दिवस आहे, तर या दिवशी लक्ष्मी घरात येत असते, तर त्यासाठी या दिवाळीच्या अगोदरच आपल्याला घरातून केर कचरा हा बाहेर काढायचा आहे, जळमट हे काढायचं आहे। परंतु ऐन दिवाळीमध्ये आपल्याला घराची झाडलोट किंवा जास्तीचं जळमट काढणं किंवा जास्तीची जी झाडलोट आहे तर असं कार्य चुकून देखील करायचं नाही। वसुबारसच्या दिवशी केस कापू नका, असं करणं चुकीचं मानलं जातं। या दिवशी आपल्याला नखे कापायची नसतात। या दिवशी जितके होईल तेवढे कमी बोलण्याचा प्रयत्न करा। या दिवशी जास्त बोलण्याने तोंडातून चुकीचे शब्द बाहेर पडण्याची शक्यता असते। या दिवशी कोणाशी अपशब्द बोलू नये, कोणाचाही तिरस्कार करू नये, कोणाशी वादविवाद, भांडणे, तंटा या गोष्टी करू नये। या दिवशी घरामध्ये मांसाहार किंवा मद्यपान असं कोणतंही कार्य चुकून देखील करू नये। वसुबारसच्या दिवशी काळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला परिधान करायचं नाही। शिवाय या दिवशी एकादशी आहे, त्यामुळे या दिवशी तांदूळ खाण्यास देखील मनाई आहे, त्यासाठी या दिवशी तांदूळ किंवा तांदळाचे कोणतेही पदार्थ खाण्यापासून आपण दूर राहायचं आहे। दिवाळीच्या दिवसामध्ये घरात सात्विक अन्न बनवा, बाहेरी पदार्थ मागून खाणं वर्ज्य करावं। तसेच या काळात मांसाहार देखील घरामध्ये बनवू नका, यामुळे घराचं पावित्र्य राखलं जात नाही। काही लोकांना घरामध्ये अंधार करून बसण्याची सवय असते, लाईट जास्त जळते, बिल जास्त येतं म्हणून गरज असताना देखील ते लाईटचा वापर करत नाहीत। परंतु ऐन दिवाळीच्या दिव्यांच्या सणादिवशी तुम्ही अशी चुकून देखील करू नका। घरामध्ये अंगणात दिव्याची सजावट करा। दिवाळी हा आनंदाचा सण आहे। दिवाळीच्या दिवसामध्ये नव्या कपड्यांची खरेदी केली जाते। तुम्हाला रोज नवे कपडे घालणे शक्य नसले तरी देखील दिवाळीच्या या दिवसामध्ये फाटलेले, उसवलेले कपडे चुकून देखील परिधान करू नका। दिवाळीच्या आधी सगळे लोक साफसफाई करतात, त्यामुळे बऱ्याचपैकी कचरा, धूळ साफ झालेले असते। परंतु नकोशा असलेल्या वस्तू तुम्ही घरामधून फेकून द्या। नकोशा असलेल्या वस्तूंची घरामध्ये अडगळ ठेवू नये, त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते।
बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा ज्यामध्ये शेल नाहीत किंवा जे घड्याळे बंद पडलेले आहेत तर अशी घड्याळे किंवा तुटलेल्या काचेच्या वस्तू किंवा घरामधील कप ज्यामध्ये थोडेसे तुकडे पडलेले असतील किंवा ते थोडेसे तुटलेले असतील, काही वस्तूंना तडा गेलेला असेल तर अशा जुन्या भरण्या किंवा जे काही जुनं मोडकं तोडकं साहित्य आहे ते घरामध्ये चुकून देखील ठेवू नये। हे सर्व साहित्य दिवाळी अगोदरच आपल्याला घराबाहेर काढायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।